ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आज ही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज आपण ऐकणार आहोत चौथा भाग. पहिल्या मॉडेलपेक्षा भाऊंनी नव्याने साकारायला घेतलेलं हे मॉडेल पूर्णतः वेगळं असणार होतं. ह्या मॉडेलचं विस्तारित स्वरूप पूर्णाकृती पुतळ्यात असणार होतं. म्हणून हे मॉडेल घडवताना ठरवलेले सर्व तपशील त्यात यावेत यासाठी महाराजांच्याच अंगगाठीच्या माणसाला पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या पोशाखात स्टुडिओत आणून मॉडेल म्हणून समोर बसवण्यात आलं. एक उमदा प्रशिक्षित घोडाही आणून स्टुडिओत बांधण्यात आला. त्या मॉडेलच्या हातात तलवार देऊन त्याला महाराजांच्या घोड्यावर बसवण्यात आलं. महाराजांची घोड्यावर बसण्याची ढब, चेहऱ्यावरील भाव, हे सारं कसं असावं ह्याचं प्रशिक्षण त्याला देण्यात येऊ लागलं. पुरेशी तयारी झाल्यावर भाऊंनी मातीचं मॉडेल साकारायला सुरुवात केली. भाऊंच्या मनातले महाराज मातीच्या पुतळ्यात आकार घेऊ लागले. पुढच्या काही दिवसातच मातीचं 2.5 फुटी मॉडेल तयार झालं. हे मॉडेल पुन्हा अनेक तज्ज्ञांना, जाणकारांना दाखवलं गेलं. त्यांच्या सूचनांनुसार काही बदल केले गेले. नव्याने तयार झालेलं मॉडेल घेऊन भाऊ मुंबईला आले. मुंबईच्या काउन्सिल हॉलमध्ये, म्हणजेच जुन्या विधान भवनाच्या आणि आत्ताच्या महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या इमारतीत मुख्यमंत्री आणि पुतळा समितीच्या सदस्यांच्या मंजुरीसाठी ते मांडून ठेवलं. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येईपर्यंत काहीसा वेळ होता, म्हणून तिथे उपस्थित असलेल्या पुतळा समितीच्या सदस्यांना मॉडेल दाखवण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन समितीच्या सदस्यांनी त्यात चुका काढायला सुरुवात केली. असं होणार ह्याची कल्पना असलेल्या भाऊंनी संयम राखला. आपल्या कामावर संपूर्ण विश्वास असलेल्या भाऊंनी काही प्रतिक्रिया देणं संभवतही नव्हतं. मुख्यमंत्री आले. समोरच मांडून ठेवलेली अश्वारूढ शिवप्रतिमा पाहताच वाह क्या बात है अशी त्यांची उत्स्फूर्तपणे दाद गेली. पुतळ्याच्या नवीन मॉडेलवर मुख्यमंत्र्यांच्या पसंतीचं शिक्कामोर्तब झालं आणि त्या मॉडेलवर हुकूम पुतळा तयार करायला सुरुवात करण्याची विनंती यशवंतरावांनी त्यांना तिथल्या तिथे केली आणि तसे आदेश काढण्याची सूचना सचिवांना केली. आता समितीच्या सदस्यांना तक्रार करायला काही वावच नव्हता. त्यांची तोंड पाहण्यासारखी झाली होती. पण भाऊंनी त्यावरही काहीही प्रतिक्रिया दिली नाही की त्यांना खिजवूनही दाखवलं नाही. ते शांतपणे जायला निघाले. वेळ कमी असल्यानं मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यावर भाऊ कल्याणला येऊन तातडीनं कामाला लागले. कोणत्याही धातूमध्ये पुतळा घडवण्यापूर्वी तेवढ्या आकाराचा मातीचा पुतळा बनवून त्याचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये साचा तयार करून घ्यावा लागतो आणि मग त्या साच्यामध्ये धातूंचं ओतकाम करून मगच प्रत्यक्ष पुतळा घडवला जातो. ही प्रक्रिया खूप लांबलचक, किचकट आणि वेळ खाऊ असते, पण ती आवश्यक असते. ओतकाम करण्यासाठी लागणारा प्लॅस्टर मोल्ड एकदा का तयार झाला की मागाहून त्यात काही बदल करता येत नसल्यानं सुरुवातीपासूनच खूप खबरदारी घ्यावी लागते. 2.5 फुटी मॉडेल तयार करणं आणि त्यावरून पूर्णाकृती पुतळा घडवणं यात देखील जमीन अस्मानाचा फरक असतो. लहान मॉडेल नजरेच्या आणि हाताच्या टप्प्यात असतं, तर प्रत्यक्ष पुतळा मोठा असल्यानं उंचावर आणि नजरेपासून दूर अंतरावर असतो. असा पुतळा घडवताना पुतळ्याचा काही फुटांचाच भाग नजरेसमोर असतो. त्यामुळे तो भाग पुतळ्याच्या इतर भागांशी मेळ खाणारा आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक वेळी पुतळ्यापासून किमान 25 ते 30 फूट दूर अंतरावर जाऊन त्याकडे वारंवार पाहावं लागतं. यात खूप श्रम लागतात आणि वेळही जातो. दुसरी गोष्ट,
म्हणजे तयार होत असलेला पुतळा स्टुडिओत जमिनीच्या पातळीवर असला तरी प्रत्यक्षात मात्र तो उंच चबुतऱ्यावर ठेवण्यात येणार असतो. सामान्य प्रेक्षक जमिनीच्या पातळीवरून त्याच्याकडे पाहणार असतो. त्यामुळे तो प्रमाणबद्ध दिसावा यासाठी पुतळा घडवतानाच या गोष्टीचं भान ठेवून त्याच्या रचनेत आवश्यक ते बदल करावे लागतात. भाऊ डोळ्यांमध्ये तेल घालून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक निरखून मगच पुढचं पाऊल टाकत होते. इथे वेळ मात्र आपल्या गतीनं चालला होता. होता होता अखेर 1960च्या एप्रिल महिन्याच्या शेवटाला मातीचं 18 फुटी उंच पूर्णाकृती मॉडेल तयार झालं. आता यावरून साचा बनवायचा असल्यानं पुन्हा एकदा संबंधितांना स्टुडिओत बोलावून त्यांची मंजुरी घेण्यात आली. कारण एकदा का या मॉडेलचा साचा तयार झाला की त्यात कोणताही बदल करता येणं शक्य नव्हतं. अपेक्षेनुसार सर्वांची मंजुरीही मिळाली. लगेच भाऊंनी पुतळ्याचा प्लास्टरचा साचा तयार करायचं काम सुरू केलं. मे महिना सुरू झाला होता. उन्हं तापू लागली होती. उन्हामुळं मातीच्या पुतळ्याला तडे जाण्याची शक्यता असल्यानं पुतळ्याचा साचा तयार करण्याचं काम वेगानं करणं आवश्यक होतं. ते लगेच हाती घेण्यात आलं. मे संपता संपता संपूर्ण पुतळ्याच्या विविध भागांचे प्लास्टरचे साचे तयार झाले. त्या साच्यात ब्रॉन्झच्या पुतळ्याचं ओतकाम करायला सुरुवात करायची होती. आता खरी अडचण येणार होती आणि भाऊंना त्याची कल्पनाही होती. भाऊंनी यापूर्वी अनेक पुतळ्यांचे प्लास्टरचे साचे तयार केले होते, पण त्या साच्यात धातूचं ओतकाम मात्र केलं नव्हतं. त्यांनी केलेल्या साच्यामध्ये धातूचं ओतकाम ते त्यातल्या तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींकडून करून घेत असत. आता मात्र गोष्ट वेगळी होती. पूर्वी ज्या व्यक्ती भाऊंनी तयार केलेल्या साच्यामध्ये धातूचं ओतकाम करून देत असत त्या इथे त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या होत्या. त्या सर्वांसोबत स्पर्धेत उतरून भाऊंनी या शिवपुतळ्याचं काम मिळवलं होतं. साहजिकच त्या व्यक्ती मदत करतील की नाही याविषयी साशंकता होती. किंबहुना त्यांना विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. आता जे काही करायचं ते स्वतःच्या हिंमत आणि आत्मविश्वासाच्या बळावर. ते केल्याशिवाय अनुभवही मिळणार नव्हता. हाही अनुभव घेऊन बघू म्हणून पुतळ्याच्या उत्कामासाठी आवश्यक असलेल्या फाउंड्रीचा शोध घ्यायला भाऊंनी सुरुवात केली. त्यांनी अनेक फाउंड्री मालकांकडे विचारणा केली, पण सर्वत्र नकार घंटाच कानी पडली. आता काय करावं या विचारात असतानाच त्यांच्या एका स्नेहाच्या माध्यमातून भिवंडीचे ज्येष्ठ कारखानदार दादासाहेब दांडेकर यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. दांडेकरांनी पुतळ्याच्या ओतकामासाठी भाऊंना आपली फाउंड्री उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं. मात्र त्यांच्या कारखान्यातल्या कामगारांना पुतळ्याच्या ओतकामाचा काहीच अनुभव नसल्यानं ते काम स्वतः भाऊ साठे यांनीच करावं लागेल अशी अटही घातली. काहीच गत्यंतर नसल्यानं भाऊंनी त्यांची अट मान्य केली. अनुभव नसला तरी आत्मविश्वास मात्र होताच. शिवाय त्यांनी प्रत्यक्ष ओतकाम केलेलं नसलं तरी त्याची जुजबी माहिती होती. चुकत माकत का होईना पण आपण हे काम करू शकू असा आत्मविश्वास भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये होता. भाऊंनी कल्याणच्या स्टुडिओतून प्लास्टरचे साचे दांडेकरांच्या भिवंडीच्या कारखान्यात हलवले. सर्व तयारी झाल्याची खात्री करून ओतकामाच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आणि एक एक अडचण समोर येऊ लागली. त्या अडचणींचं निराकरण केल्याशिवाय पुढे सरकणं अवघड असल्याचं आता त्यांच्या लक्षात येऊ लागलं. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार. ही कहाणी अज्ञात मुंबईची.